नमस्ते स्टुडंट्स, आज आपण पॉइंट ग्रुप अँड स्पेस ग्रुप म्हणजे काय हे बघणार आहोत. तर एक्झाममध्ये राईट अ शॉर्ट नोट ऑन पॉइंट ग्रुप आणि अँड स्पेस ग्रुप असा क्वेश्चन विचारला जातो, हमखास विचारला जातो. ओके, तर पॉइंट ग्रुप आणि स्पेस ग्रुप म्हणजे काय हे बघायचं आपल्याला. ओके, वी नो दॅट आपण बघितलेलं आहे सिमेट्री ऑपरेशन्समध्ये की किती टाईप्स आहेत सिमेट्री ऑपरेशनचे. We know that there are mainly 4 types of symmetry operations. कुठले ट्रान्सलेशन, रोटेशन, रिफ्लेक्शन अँड इन्व्हर्जन. ओके, असे फोर टाइप्स आपण बघितलेले सिमेट्री ऑपरेशन. द लास्ट 3 ऑपरेशन्स आर पॉइंट ऑपरेशन्स. त्याचे लास्ट 3 रोटेशन, रिफ्लेक्शन आणि इन्व्हर्जन ह्याला काय म्हणायचं. These are the point operations and their combinations give certain symmetry elements. त्यांचं आणि कॉम्बिनेशन काय घेते आणखी certain symmetry elements येतात which collectively determine, जे collectively काय determine करतात the symmetry of space around a point. पॉइंट भोवतालची सिमेट्री ते collectively determine करतात. ओके, the group of such symmetry operations, असा एलिमेंट्सचा ग्रुप कुठला, the group of such symmetry operations and their combinations give certain symmetry elements. ओके, such operation and त्याचं कॉम्बिनेशन काय देते मग, गिव्ह सर्टन सिमेट्री एलिमेंट्स, विच कलेक्टिवली डिटरमाइन, जे एकत्रितपणे काय डिटरमाइन करतात, सिमेट्री ऑफ अ स्पेस अराउंड अ पॉइंट. ओके, सो द ग्रुप ऑफ such symmetry operations at a point is called as a point group. ओके, असे सिमेट्री ऑपरेशन्स काय करतात, collectively determine the symmetry of space around a point. The group of such symmetry operations, at a point is called as a point group. ठीक आहे, त्याला काय म्हणलं तर पॉइंट, अशा एलिमेंट्सचा ग्रुप. ओके, the group of such symmetry operations at a point is called point group. आपल्याला माहिती आहे 2 डायमेन्शन्समध्ये आपण बघितलेलं आहे रोटेशन, रिफ्लेक्शन, द ओनली पॉइंट ऑपरेशन्स, रोटेशन, रिफ्लेक्शन, 10 जे बघितलं होतं आपण, ते व्हील्सचे डायग्राम 10. रोटेशन, रिफ्लेक्शन ॲज डिस्क्राईब अर्लियर देअर कॉम्बिनेशन इल्ड 10 डिफरंट पॉईंट ग्रुप्स आपण बघितलेलं आहे. 10 डिफरंट पॉईंट ग्रुप कसे ते कुठले, 1m, 2m. एम म्हणजे काय, लाईन किंवा प्लेन डिनोट करते ते, रिफ्लेक्शन लाईन और रिफ्लेक्शन प्लेन. हे इन डिटेलमध्ये आपण सिमेट्री ऑपरेशन्समध्ये बघितलेलं आहे. ओके, 1m, 2m अशी किती 10 आपल्याला सिमेट्री ऑपरेशन्स मिळतात. कशामध्ये, 2 डायमेन्शन्समध्ये. ओके, 4m, 6 and 6m. इन 3 डायमेन्शन स्पेसमध्ये काय होतं, हवे द सिच्युएशन इज कॉम्प्लिकेटेड, थोडीशी कॉम्प्लिकेटेड का, ती 3 डायमेन्शन्स असल्यामुळं, ड्यू टू प्रेझेन्स ऑफ ॲडिशनल पॉईंट. ओके, पॉइंट ऑपरेशन सच एज इन्व्हर्जन, जे की ज्याच्यामध्ये काय आहे, 3 डायमेन्शनमध्ये इन्व्हर्जन येतं. देर आर टोटल 32 पॉईंट ग्रुप्स. टोटल किती पॉईंट ग्रुप आहे, 32. 2 डायमेन्शनमध्ये किती आहे, 10, आणि 3 डायमेन्शन मध्ये किती आहेत, 32 पॉईंट ग्रुप्स इन 3 डायमेन्शन लॅटिस. ओके, ही फिगर लक्षात ठेवा. कुठेही कॉम्पिटेटिव्ह एक्झामला विचारलं जाते की 2 डायमेन्शनमध्ये किती पॉईंट ग्रुप असतात, तर 10. 3 डायमेन्शनमध्ये 32 पॉईंट ग्रुप्स. ओके, त्याच्यामधलंच आहे, कंटिन्यू करणार तो पॉईंट ग्रुप आणि स्पेस ग्रुप. तर क्रिस्टल क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ देअर सिमेट्री. आपण 7 क्रिस्टल सिस्टम बघितले 3 डायमेन्शनमध्ये, कशावरती बेस आहे, तर ती सिमेट्रीवरती, विच इज कम्पेअर्ड विथ द सिमेट्री ऑफ डिफरंट पॉईंट ग्रुप. Also the lattice consists with point group operations are limited, म्हणजे पॉईंट ग्रुप ऑपरेशन कसे लिमिटेड आहेत. सच लॅटिस आर नोन एज ब्रॅव्हिस लॅटिस. त्याला काय म्हणलं जातं, ब्रॅव्हिस लॅटिस. दीज लॅटिसेस फर्दर ग्रुप इनटू डिस्टल क्रिस्टल सिस्टीम. ओके, जे 7 सिस्टीम बघितलं होतं 3 डायमेन्शनमध्ये, त्याला काय ब्रॅव्हिस लॅटिसेस म्हणतात. आणखीन त्याचे फर्दर टाईप्स होते डिस्टिंग क्रिस्टल, जसं असं क्युबिकचे 3 टाईप्स होते, सिम्पल क्युबिक, बॉडी सेंटर्ड क्युबिक, फेस सेंटर्ड क्युबिक, अशा प्रकारे. ठीक आहे, this lattice further group into distinct crystal system. The point symmetry of crystal structure as a whole कशावरून काढले ते,
डिटरमाइंड बाय द पॉईंट सिमेट्री ऑफ लॅटिस. पॉईंट सिमेट्री कशावरून काढलेलं ते, तर पॉईंट सिमेट्री ऑफ लॅटिस, लॅटिसची सिमेट्री कशी आहे. ओके, ॲज वेल ॲज बेसिस. लॅटिस आणि, कारण क्रिस्टल स्ट्रक्चर कशापासून बनतं आहे, लॅटिस आणि बेसिस यांच्या कॉम्बिनेशन पासून क्रिस्टल स्ट्रक्चर बनते. म्हणून पॉईंट सिमेट्री ऑफ क्रिस्टल स्ट्रक्चर ॲज अ होल डिटरमाइंड बाय द पॉईंट सिमेट्री ऑफ लॅटिस ॲज वेल ॲज बेसिस. ओके, समजला पॉईंट. Thus, in order to determine the point symmetry of crystal structure, it should be noted that काय 2 पॉईंट्स आहेत, लक्षात ठेवा. अ युनिट सेल मध्ये काय भेटले आपण, स्मॉलेस्ट व्हॉल्यूम or building block of the crystal. A unit cell might show point symmetry at more than one location inside it. Okay, more than one location ला symmetry असू शकते. सेकंड पॉईंट काय म्हणते, the symmetry elements comprising point and translation operations might be existent at this location. Okay, त्याच लोकेशनला ट्रान्सलेशन ऑपरेशन काय, the symmetry element comprising point and translation operation might be existing at these locations. ओके, त्याच लोकेशनला पॉईंट आणि ट्रान्सलेशन ऑपरेशन देखील असू शकलं जातं. ओके, द ग्रुप ऑफ ऑल सिमेट्री एलिमेंट्स ऑफ क्रिस्टल स्ट्रक्चर काय म्हणलेलं आहे, असा जो ग्रुप आहे कशाचा, सिमेट्री एलिमेंट्सचा. द ग्रुप ऑफ ऑल द सिमेट्री एलिमेंट्स ऑफ अ क्रिस्टल स्ट्रक्चर इज कॉल्ड स्पेस ग्रुप. काय लक्षात, द ग्रुप ऑफ ऑल सिमेट्री एलिमेंट्स, कशाचा ग्रुप, ऑल सिमेट्री एलिमेंट्स ऑफ क्रिस्टल is called as a space group. Okay, महत्वाचे definition आहे, लिहून घ्या. The group of all symmetry elements of crystal structure is called space group. It determines the symmetry of a crystal structure as a whole. हे काय determine करते हैं, symmetry of a crystal structure as a whole. Okay, there are 17 and 230 distinct space group possible in 2 and 3 dimension. तर space group किती आहेत, आपण point group बघितलं. पॉईंट ग्रुप 10D मध्ये 10 होते आणि 3D मध्ये 32. तसं स्पेस ग्रुप किती आहेत, 17 आणि 230. हे फिगर लक्षात ठेवा. 3 डायमेन्शनमध्ये किती स्पेस ग्रुप आहेत, 17. सॉरी, 2 डायमेन्शनमध्ये 17 स्पेस ग्रुप आणि 230 डिस्टिंक्ट स्पेस ग्रुप पॉसिबल इन 3 and 2 डायमेन्शन. ओके, राहील लक्षात, खूप सोपं आहे. द ग्रुप ऑफ ऑल सिमेट्री एलिमेंट्स ऑफ क्रिस्टल, सगळ्यात असा एलिमेंटचा ग्रुप ज्यामध्ये सिमेट्री एलिमेंट असतात त्याला काय म्हणायचं, स्पेस ग्रुप. किती आहेत, 2D मध्ये 17 आहेत, 3D मध्ये 230. ओके, राहील लक्षात. आणि पॉईंट ग्रुप्स किती आहेत, 2 डायमेन्शनमध्ये 10 आणि 3 डायमेन्शनमध्ये 32. हे फिगर जर लिहिलात तुम्ही तर तुम्हाला इझिली 2 मार्क्स पडून जातात. 2 डायमेन्शनमध्ये किती, 3 डायमेन्शनमध्ये किती, ना काही नाही चावटलं, शेवटचा पर्याय सांगते. ओके, ठीक आहे. अशा प्रकारे आज आपण काय भेटलं, पॉईंट ग्रुप अँड स्पेस ग्रुप हा शॉर्ट नोटला विचारला जाऊ शकतो क्वेश्चन्स. किती पॉईंट ग्रुप आहेत, किती स्पेस ग्रुप आहेत, किंवा राईट अ शॉर्ट नोट ऑन पॉईंट ग्रुप अँड स्पेस ग्रुप. खूप महत्त्वाचा आर्टिकल आहे हा. ओके.